अरे माझ्या बैला, आज तू खूप सुंदर दिसतो, पण तू एवढा शांत का? बोल, आज तुझ्या मनात काय आहे ते बोल. आज तुझ्या मनातलं सांग. माझ्या धन्या, तुझ्यासाठी मी किती दिलं. कधी उन्हात पिकं लावली, कधी पावसात राबलो, कधी भूक लागली तरी तुझं काम थांबवलं नाही. माझ्या श्वासागणिक मी फक्त तुझ्यासाठी जगलो. पण माझं मन सांगतं, माझं भविष्य कसं आहे हे मला ठाऊक आहे. जेव्हा मी म्हातारा होतो, पाय थरथर कापतात, नांगर ओढायची ताकद संपते, तेव्हा तू मला मायेच्या सावलीत नाही ठेवत, उलट मला कसाईकडे देऊन टाकतोस. माझं आयुष्य संपवून टाकतोस. ताज सणाला माझ्या शिंगाला फुल लावतोस आणि उद्या माझ्या गळ्याला फास लावून कापणीला पाठवतोस. हा माझा बैलपोळा. हीच माझी कहाणी. हे माझ्या मित्रा, तुम्ही माझे डोळे उघडलेस. तुझं संपूर्ण आयुष्य मी कष्टामध्ये घालवलं. तुम्ही आमच्यासाठी सतत सेवा केली, परंतु मी देखील तुझं म्हातारा होईपर्यंत, तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी सेवा करेल आणि हा खरा बैलपोळा साजरा करेल, हे मी तुला आश्वासन देतो. मी असो की सर्व शेतकऱ्यांनी एक ठरवा की जे गाय असेल, जी गोमाता असेल, जे बैल असतील, ते शेवटपर्यंत आपण त्यांचा सांभाळ करू. जय हिंद, वंदे मातरम. शिवाची बैल थोडा